नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजपासून आपण आरोग्य विभाग भरती 2023 यासाठी आपण सराव पेपर सिरीज चालू केलेली आहे. यापूर्वीसुद्धा आपल्या सिरीजचा आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी खूपच फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. तर आज आपण या सिरीजचा पुन्हा आपण वापर सुरू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. आणि ही सिरीज आपण अभ्यासक्रमावर आधारितच आपण सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये आपण विज्ञान या घटकाला अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे. यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे आणि सरावासाठी पेपर फक्त आम्ही देऊ. तर आजचा सराव पेपर जो की पहिला आहे, तर आजचा सराव पेपर आपण चालू करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, पेशींचा आकार मोजण्याचे एकक कोणते आहे? पेशींचा आकार मोजण्याचे एकक कोणते आहे? तर यासाठी उत्तर इथं तुमचं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, मायक्रोमीटर. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनाच पचन पिशव्या असेही म्हणतात. टिंबटिंब यांनाच पचन पिशव्या असेही म्हणतात. तर कशाला पचन पिशव्या असेही म्हणतात? तर यासाठी उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, लयकारिका यांनाच पचन पिशव्या असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, वनस्पतीमध्ये अवर्णलौके मुख्यतः कुठे आढळतात? वनस्पतीमध्ये अवर्णलौके मुख्यतः कुठे आढळतात? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. पर्याय क्रमांक 1 व 2 म्हणजेच अवर्णलौके कुठे आढळतात? खोड आणि मूळमध्ये आढळतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वनस्पती ही सहजीवी जीवन पद्धतीचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणती वनस्पती ही सहजीवी जीवन पद्धतीचे उदाहरण आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, लिचेन. यालाच लायकेन सुद्धा म्हटलं जातं. तर पुढचा प्रश्न पाहू, DNA शोध खालीलपैकी टिंबटिंब याने लावला. तर DNA शोध हा कोणी लावला? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, फ्रेडरिक मिशर यांनी DNA शोध लावला. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या मूलद्रव्यापासून तयार झालेल्या जटिल संयुगांना कर्बोदके असे म्हणतात. तर कर्बोदके कोणत्या मूलद्रव्यापासून तयार होतात? तर यासाठी इथं पर्याय दिलेले आहेत. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे, वरीलपैकी सर्वच उत्तर योग्य राहील. यासाठी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन B7 याचे रासायनिक नाव काय? व्हिटॅमिन B7 याचे रासायनिक नाव काय? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, बायोटीन. व्हिटॅमिन B7लाच बायोटीन असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, स्त्रियांमध्ये वांझपणा व तसेच मृत बालक जन्माला येणे हा परिणाम कशाच्या अभावामुळे दिसून येतो? स्त्रियांमध्ये वांझपणा व तसेच मृत बालक जन्माला येणे हा परिणाम कशाच्या अभावामुळे दिसून येतो? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, व्हिटॅमिन E. व्हिटॅमिन Aला स्टोकोफेरॉल सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, हत्ती रोगाचा प्रसार टिंबटिंब डासाची मादी करते. तर हत्ती रोगाचा प्रसार कोण करतो? कोणती माशी करते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, क्युलेक्स. पुढचा प्रश्न आहे, आकाशाचा निळा रंग हा कशाचा परिणाम आहे? आकाशाचा निळा रंग हा कशाचा परिणाम आहे? तर यासाठी उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. यासाठी प्रकाशाचे विकिरण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. तर इथं अयोग्य विधान ओळखायचे आपल्याला. उत्तर येतं बघा, डायरेक्ट इथं विधान दिलेले आहेत. तर यासाठी अयोग्य विधान मी डायरेक्ट सांगतो. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, जे की अयोग्य आहे. वस्तूची संपूर्ण प्रतिमा तयार होण्यासाठी आरशाची उंची वस्तूच्या उंचीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तर हे अयोग्य आहे. तर आरशाची उंची वस्तूच्या निम्मी असायला पाहिजे, म्हणजे अर्धी असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, सत्य विधान कोणते आहे? तर इथं 2 विधान दिलेले आहेत. यासाठी आपल्याला सत्य विधान ओळखायचे. तर विधान 1 आहे, अंतर्वक्र आरशाची नाभी अंतर ऋण असते. आणि दुसरं विधान दिलेलं आहे, बहिर्वक्र आरशाची नाभी अंतर धन असते. तर यासाठी योग्य विधान आपल्याला ओळखायचे. उत्तर येतं दोन्ही सुद्धा बरोबरच आहेत. दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, रंग आंधळेपणा या दृष्टिदोषमध्ये व्यक्तीला कोणत्या रंगामध्ये फरक लक्षात येत नाही? रंग आंधळेपणामध्ये या दृष्टिदोषमध्ये व्यक्तीला कोणत्या रंगामध्ये फरक लक्षात येत नाही? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, पर्याय 1 व 2 बरोबर आहे. म्हणजेच लाल आणि हिरव्यामध्ये फरक लक्षात येत नाही. पुढचा प्रश्न आहे, विजेचे वहन हे टिंबटिंब होत असते. तर विजेचे वहन हे कसे होत असते? तर यासाठी उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1, धनाग्राकडून ऋणाग्राकडे होत असते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब आपल्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन कमावतात आणि ऋण आयनची निर्मिती करतात. तर कोण हे आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन कमावतात आणि ऋण आयनांची निर्मिती करतात? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, अधातू. पुढचा प्रश्न, वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण आहे व किती आहे? वातावरणामध्ये बघा 2 प्रश्न आहेत.
कोणत्या वायूचे सर्वात जास्त प्रमाण आहे आणि व ते किती आहे असं विचारलंय. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, नायट्रोजनचे प्रमाण सर्वात जास्त आहे आणि ते 78% एवढे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते आहे? खालीलपैकी चुकीचे वाक्य विचारले, तर चुकीचे वाक्य कोणते आहे? तर इथं 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत बघा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. चुकीचा आहे, धातूनं चकाकी नसते, हे चुकीचं आहे. तर धातूनं चकाकी असते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या धातूला क्विक सिल्वर असे म्हणतात. टिंबटिंब या धातूला क्विक सिल्वर, तर कोणत्या धातूला क्विक सिल्वर असे म्हटले जाते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, पारा या धातूला क्विक सिल्वर असेही म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न आहे, क्लोरोफॉर्मचा शोध कोणी लावला? क्लोरोफॉर्मचा शोध, तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, लेबेग याने क्लोरोफॉर्मचा शोध लावला. पुढचा प्रश्न आहे, ज्या हायड्रोकार्बन्समध्ये कार्बनच्या अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर त्यांना काय म्हटल्या जाते? तर याचं उत्तर येतं संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न आहे, राऊस सार्कोमा या विषाणूमुळे रोग होतो. राऊस सार्कोमा कोणत्या विषाणूमुळे रोग होतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, कर्करोग होतो. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज करेक्ट? तर इथं आपल्याला स्पेलिंग बरोबर सांगायचे आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, सॉलिसिटर, SOLICITOR. पुढचा प्रश्न, फॅलो लँड मीन्स लँड विच इज? तर इथं फॅलो लँड म्हणजे काय ते सांगायचं आपल्याला. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील यासाठी, म्हणजेच अनकल्टिवेटेड लँड. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स गिवन बिलो. तर इथं आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. फॉर लर्निंग मोर मनी ही वर्कड हार्ड. फॉर अर्निंग मोर मनी ही वर्कड हार्ड. फॉर अर्निंग मोर मनी ही वर्कड हार्ड. तर इथं आपल्याला वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, सिंपल सेंटेन्स आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दिस इज ॲन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन? तर इथं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आपल्याला शोधायचं आहे 4 पर्यायापैकी. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, हॅपीनेस. पुढचा प्रश्न आहे, चूज द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. हू विशेस टू टेक वॉक विथ मी? तर यासाठी योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, हे आर्टिकल येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ टिंबटिंब हे आहे. तर अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, चोंडी हे आहे. पुढचा प्रश्न, समुद्रातील टिंबटिंब या प्रारूपापासून मोती मिळतात. तर कोणत्या प्रारूपापासून मोती मिळतात? तर याचं उत्तर इथं येतं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, ऑयस्टर या प्रारूपापासून मोती मिळतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, प्रकाश वर्षे खालीलपैकी कशाचे एकक आहे? प्रकाश वर्षे खालीलपैकी कशाचे एकक आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, अंतराचे एकक आहे. अंतराचे एकक आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. तर जागतिक बँक ही कुठे स्थित आहे? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, वॉशिंग्टन येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या नौदल प्रमुखास काय म्हटले जाते? भारताच्या नौदल प्रमुखास काय म्हटले जाते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, ॲडमिरल असे म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, इनपुट आउटपुट डिव्हाइस या प्रकारामध्ये मोडतो. पुढचा प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया हे टिंबटिंब वर्षी बांधण्यात आले. तर गेटवे ऑफ इंडिया याचे बांधकाम केव्हा झाले? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 1911 मध्ये झाले. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च हे कोणत्या शहरात आहे? तर हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 येथे आहे, नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचे प्रसारण कशामधून होत नाही? तर ध्वनीचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ध्वनीचे प्रसारण कशामधून होत नाही? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, निर्वातमधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. पुढचा प्रश्न, दाढी करत असताना टिंबटिंब आरसा वापरतात. तर दाढी करत असताना कोणता आरसा वापरतात? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, अंतर्वक्र आरसा वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, आम्ल पदार्थाची चव खालीलपैकी कशी असते? आम्ल पदार्थ जे असतात तर त्याची चव कशी असते असं विचारलं येतं. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, आंबट असते. आम्ल पदार्थाची चव ही आंबट असते. पुढचा प्रश्न,
भारतामध्ये लू वारे हे केव्हा कोणत्या ऋतूमध्ये वाहतात? तर लू वारे वाहतात आपल्याला उन्हाळ्यामध्ये भारतामध्ये लू वारे वाहतात. पुढचा प्रश्न, NSGचे पूर्ण रूप काय? NSGचे पूर्ण रूप काय? तर याचं उत्तर येतं नॅशनल सिक्युरिटी गार्ड, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, भीमाशंकर टिंब जिल्ह्यामध्ये आहे. भीमाशंकर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत ते सांगा. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आपल्याला सांगायचे आहेत. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, त, इ, आ हे सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत. त, इ, आ. पुढचा प्रश्न आहे, ख ग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ख ग याचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, पाखरू हा त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी क्रियापदाचे रूप ओळखा. तर क्रियापदाचे रूप ओळखायचे आपल्याला. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, हसेन. क्रियापदाचे रूप आहे हसेन. पुढचा प्रश्न, मराठी नवकवितेचे जनक असे कोणास म्हटले जाते? मराठी नवकवितेचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर मित्रांनो 45वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. यासाठी 4 पर्याय दिलेत, BC मर्ढेकर, कुसुमाग्रज, बालकवी किंवा भालचंद्र नेमाडे. तर या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, आरोग्य विभाग सिरीज यामधला आपला हा सराव पेपर पहिला झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.